हॅलो. हॅलो ताई, श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ ताई. बऱ्याच ताई दिवसांनी आलं मला वाटतं कॉल तुमचा. बापरे ताई, मला खूप आनंद होतोय. मला ना अनुभव शेअर करायचा आणि मी स्वामींना आता हे केलं की माझा कॉल लागेल का, 9:30 वाजलेत. नाही नाही, आपलं असतं ना 10 वाजेपर्यंत असतो. आणि जर कोणी हो फोन करून ठेवला ना आधी, हो तर मग कारण काही जण ड्युटीवरून उशिरा येतात ना, मग ते म्हणतात आम्ही 10 नंतर करू. हो मग मी ताई, हो त्यांच्यासाठी ताई. थांबते पण तसे. हो ताई, खूप छान वाटलं. मी पहिल्यांदा कॉल केला. खूप दिवस अच्छा. झालं मी मनात म्हणते तुम्हाला. ताई कशा आहात तुम्ही? मस्त मस्त. कुठून बोलताय ताई? ताई मी सॉरी, मी आता सध्या नाही सांगत, नाव नाही सांगत, ऍड्रेस नाही सांगत. बरं पण बरं बरं. इथून पुढे मी नक्की सांगत जाईल. हा 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 हा. काय अनुभवला ताई ताई? ताई मी 2 स्वामी सेवेत आले. म्हणजे माझ्याकडून खरं सांगते, जास्त होत नाही. फक्त ना म्हणजे स्वामी जास्त म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी होत नाही सेवा. कसं आहे ना ताई, जरा माझ्या बोलण्यात हे झालं तर ताई समजून घ्या ताई. अहो काही नाही, बिलकुल बिंदास बोला तुम्ही. तर 2021 पर्यंत म्हणजे आमच्या असे सर्व जॉईंट फॅमिली आहे, पण मला फॅमिलीबद्दल काही काय बोलायचं काय नाहीये. फॅमिली काय आहे? म्हणजे जॉईंट फॅमिली आमची, कशी? पण जॉईंट फॅमिली अच्छा म्हणजे अच्छा. हा हा. सर्वजण. हो. हं, हं. तर 20 पर्यंत आम्ही सर्व एकत्र व्यवस्थित सर्व काही होतं, पण कुठं ना कुठं काय म्हणतात ना, हा तसं म्हणजे होऊन गेलं. हा तर हा. 21 मध्ये ना तर काय प्रॉब्लेममुळे ना आम्ही खूप व्यक्त पडलो. म्हणजे मी पर्सनली, मी माझे मिस्टर आम्ही वेगळं असं वेगळं पडलो गेलो काही अरे. कारणांमुळे. हा हा हा. हा, आणि मग ना मला म्हणजे माझ्या लग्नाला 25 वर्ष चालू आहे मॅडम ताई. काय? तरी हो, 26 बापरे, वर्ष तुमच्या चालू. आवाजावरून वाटत नाही, तुम्ही एकदम छोट्या वाटल्या मला एकदम. लग्न पण झालंय की नाही असं वाटलं. हो, अरे बापरे. तर हा. मी आहे ना ताई, तर सगळ्यांना एकदम म्हणजे आपलं म्हणून मी वागून गेले ताई. तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचंय हो ते. हो, आलं लक्षात. आणि हा. नंतर ना मग ना अशी एक स्टेज आली की त्यामध्ये आम्ही एवढं सर्वांचं म्हणजे सगळ्यांना आपलं मानलं, पण हा हा. कुठं ना कुठं ते आम्हाला परके समजत होते. अरे अरे. हो, आणि मग त्यातून स्वामींचं मग मला ना असं मला खूप टेन्शन आलं की मी आजपर्यंत आपलं सर्वांना आपण आपलं समजतोय, पण त्यांनी आपल्याला क्षणात असं हे केलं नाही का. हो हो हो. काय गरज सरो वैद्य मरो, तशी झाली अरे बापरे, म्हणजे परिस्थिती. यूज करून हो ना, घेतलं. होत आहे होत आहे. आणि अरे. नंतर ना मला ह्या गोष्टीचं खूप डिप्रेशन आलं. माझं बरोबर आहे, डोकंच साहजिक येणार खूप. ना. हो मॅडम. डोकंच राहीना माझं. 3 दिवस रात्रंदिवस डोकं दुखायचं, तरी मी काम करत राहायचे की जाऊ दे, आपल्याला कामाची सवय वगैरे. हो पण हो हो. एका मोमेंटला असं झालं की मला उठताच आहे ना, 11 वाजले तरी मी उठते, पण मला उठूच वाटेना. अरे अरे, झोपेत ना का म्हणजे? हो, सकाळी हा असं नाही हा का हा हा. झोपेतनं वगैरे. हा. आणि नंतर ना मग काही काय झालं, हं. आम्ही आपलं असं गोळ्या वगैरे घेतलं, पण काय मला काय मेडिसिन नाही का, म्हणजे आपलं डॉक्टरच देत नाही. हो पण हो. काही फरकच पडेना. आणि नंतर ना मग मला ते डोक्यात सारखं विचार येऊन म्हणा वगैरे, टेन्शनने मला म्हणजे ताप पण खूप आला आणि अरे डेंग्यू अरे. झाला. म्हणजे डेंग्यू अगो झाला मला. बाई. हा हा. ताई डेंग्यू झाला. मग सांगितलं की ऍडमिट करावं लागेल वगैरे. हा. आणि म्हणजे स्वामींचं म्हणजे कसं, पहिल्यापासून स्वामी माझ्या आयुष्यात आहे, पण मला त्याची जाणीव नाही झाली ताई. जाणीव म्हणजे हा हा हा. हो, आणि नंतर ना काय झालं हं. की असंच मग डेंग्यू झाला. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. माझा रिपोर्ट म्हणजे म्हणजे आपलं प्लेटलेट्स आहेत ना, कमीच, वाढतच नव्हत्या वगैरे, असं काय काय ऍडमिट केलं प्रॉब्लेम येत होतं ना? होते. हो, ऍडमिट केलं ताई मला. हा हा माझ्या हा. मिस्टरांनी लगेच आले. ते मला ना खूप खूप जपतात खूप. अरे वा. हेच हो, पाहिजे हो आणि ताई आयुष्यात. हो, आणि म्हणजे मी आता आहे ना त्यांच्यामुळेच आहे, नाहीतर म्हणजे हा. आणि बरोबर. मग नंतर काय झालं, माझी हं. म्हणजे एक रिलेटिव्ह आहे, माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. तर अच्छा. ती मला बोलली, ताई तू स्वामींचं नाव घे ना गं, स्वामींचं हे कर. तर हा मी म्हणलं अगं स्वामींचं मला माहिती आहे म्हटलं, पण हा कसं स्वामी म्हणजे आधी जरा हे म्हणजे माझं व्हायचं आधी असं. हा तर ती मला म्हणायची, तिला हे प्रॉब्लेम कळले होते माझे. तर मला हा. म्हणजे ताई तू ना डिप्रेशन, आणि एखादी गोष्ट ताई अचानक झाल्यावर आपल्याला खूप मनाला लागते ना. हो हो हो. तर ते मी सारखी अशी रडून रडूनच हे करायची. मग तिचा माझा कॉल सतत चालू असायचा. हा हा तर ती मला म्हणायची की ताई तू ना स्वामींचं नामस्मरण कर, काय नाही होत ना, असं तसं. हा तर हा म्हणलं अगं पण ते खूप असं कडक असतं वगैरे नाही का. हा हा तर हा. ती म्हणली अगं नामस्मरण करायला काय नाही होत. तरी मग मी अचानक असं श्री स्वामी समर्थ वगैरे माझ्या पुढे ना युट्यूबला व्हिडिओ हा पण हा. येऊ लागले हा स्वामींबद्दल असं सर्व.
आणि मग मी आपली करू लागली आणि मग ते ऍडमिट असताना पण ना मग मी माझं तापच कमी होईना आणि मला ना असं हेच होईना तर मग मी आपल्या प्लेटलेट्स वाढत नसतील. हा हो 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 आणि मग माझे जे चुलत सासरे आहेत ते जरा बाहेर असतात तर त्यांनी म्हणजे असं दुसऱ्या खेडेगावात असतात म्हणजे तर त्यांचं म्हणजे माझ्यावर आहे असं नाही का आपलं म्हणजे असतं एखादी सून लाडकी असते. हो लाडकी नाही म्हणायचं पण मी त्यांना जपते तर ते पण मला जपतात नाही का. हा तर मग त्यांनी ना असं बाहेर म्हणजे असं आता वयस्कर म्हटलं त्यांना वाटलं की बाबा पुरीला इतके दिवस झालं तरी ताप उतरत नाही डोकं हो 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 म्हणजे एखाद्या सहानुभूतीवर. हो 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 तर ते अशी एका म्हणजे गेली ती पाहण्यासाठी की असं असं त्यांनी सांगितलं त्यांना दत्ताचं म्हणजे नाही का दत्त मंदिरात जाऊन आपलं पिवळ्या वस्तू दान करायचं वगैरे दत्त जयंती लगेचच येणार होती 1-2 महिन्यांनी. हो आणि आम्ही ना गुरुवारचं म्हणजे दत्त मंदिरात वगैरे जातो आणि आता हे सांगायचं नाही पण मी एक सांगते की दत्त पौर्णिमेला ते जे असतं ना सप्ताह ते आम्ही आमच्या परीने काय ते करत असतो दान नाही का म्हणजे आपलं साखर म्हणा डाळ म्हणा वगैरे असतं. मग त्यांनी फोन करून ह्यांना सांगितलं अरे असं असं तू जाऊन ये मी बघितलंय तर मग असे म्हणले हो ठीक आहे ती घरी आले की आम्ही जाऊन करून येऊ. म्हणजे असं झालं आणि मग तेव्हापासून माझ्या समोर सारखे स्वामींचे म्हणजे असं हे तुमच्या चॅनल आता माझ्या समोर 1 महिन्यापूर्वीच आलाय त्याच्या आधी मला स्वामी ओमबद्दल नव्हतं माहिती अनुभवांचं हा आणि मग त्याच्या आधी आपले स्वामी कुठले पण चॅनल यायचे की स्वामी भक्ती कशी करावी किंवा तारक मंत्र कसा करावा वगैरे वगैरे. मग मी ते झाले त्याच्यातून बरी झाले मग मी माझ्या मनात म्हणजे आणि कसं आहे ताई आमचं लग्न पण दत्त जयंतीला झालं होतं ना. अरे वा किती छान. हो ताई मग असं म्हणजे नाही का माझ्या मिस्टरांनी पण आहे ना म्हणजे दत्तांवरती खूप गगनगिरी महाराजांवर त्यांचं खूप श्रद्धा आहे ताई. अरे वा आता सुद्धा खोपोलीला जातात म्हणजे नाही का असं किती छान. हो आणि मग दत्तांचं पण त्यांना असं आहे आमच्या घरात नॉनव्हेज करतात पण गुरुवारी वगैरे ते करत नाही काही दिवस. आणि ताई मी खरं सांगू मला हेल्थ इश्यू आहे पण मी म्हणजे स्वामींचं हे करायला तेव्हापासून मी म्हणजे सोडलं. तर काही जर असे टीका करणारे असतातच ना तर म्हणे सोडते ती फक्त चिकन नाही खाणार ती फक्त मटन नाही खाणार ती अंडी खाणार अंड्याने काय नाही होत आणि माझी अशी थट्टा उडवली जाते नाही का. अरे बापरे बघा. हो ताई पण म्हणजे आता मी 5-6 महिने झाले नाही अंडे वगैरे पण नाही खात मग मी म्हणजे सांगायचे की सुते नाही का स्वामींबद्दल आणि माझं ना मला खूपच त्रास व्हायला लागला मला ना क्षणोक्षणी एक क्षण आठवायला लागला 26 वर्षापूर्वीपासूनचा की आपण म्हणजे ह्याला आपण एवढं आपलं समजलं त्याला आपण एवढं समजलं अरे त्यांनी आपली किंमत काय केली. ताई अक्षरशः कोरोना काळामध्ये आमची पूर्ण फॅमिली पॉझिटिव्ह होती. अरे लोक काही होते ना म्हणजे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा मी प्रत्येकाला नाही समजून घेतलं आणि मला सांगायचं नाही पण काय माझ्याकडून राहत नाहीये. नाही सांगा मोकळं करा म्हणजे कुठेतरी तुम्हाला पण हलकं वाटेल. हो ना ताई तर ज्या लोकांनी माझ्यावरती असं हे केलं की तू आमची कोणच नाही वगैरे माझ्या मिस्टरांना पण असं हुडकावून लावलं तर ते लोक एक गोष्ट विसरले की ज्यावेळेस आपल्यावर म्हणजे मृत्यू आपल्या समोर होता तेव्हा हे दोघं नवरा बायको आपल्या होते. हा ताई आणि मला ना म्हणजे ब्लडचा पण प्रॉब्लेम आहे म्हणजे नाही का असा म्हणजे माझा 5 पॉईंटच्या वर ब्लड नसतं माझ्या शरीरात. हिमोग्लोबिन कमी आहे. हिमोग्लोबिन हो ताई. तरी त्या परिस्थितीत सुद्धा मी कोरोनाच्या टाइमला पॉझिटिव्ह आलेल्यांचे डोके दाबले हो ताई मी खोटं सांगत नाही ताई मी त्यांना म्हणजे त्यांच्या शेजारी बसून मी खाल्लं की तुम्हाला एकटं नको वाटायला नाही का क्वारंटाईन म्हणजे आम्हाला असं हाय जागा स्वामींच्या कृपेने व्यवस्थित आहे सर्व. बाकीचे लोक मास्क लावून वगैरे हिंडत होते किती त्यावेळेला सांभाळत होते सगळे घरामध्ये आपले मेंबर आहेत ना ते सुद्धा तर मी हे बाकीच्यांना दाखवण्यासाठी वरती त्यांच्या रूम मध्ये गेले की मी मास्क बाजूला ठेवत होते का तर नको उद्या तुला आज झालंय मला पण उद्या होणार आहे. बापरे कमाल आहे तुमची. हो ताई पण काही वेळ अशी आली ना की सर्व लोक हे विसरले की आपल्यासाठी आणि मी कुठल्याच अपेक्षेने कुठलं करत नव्हते ताई खरंच मी फक्त माझी माणसं म्हणून करत होते. जाऊ द्या ते केलं ना तुम्ही त्याचा पश्चाताप नका होतो. स्वामींनी तुमच्याकडनं करून घेतलं म्हणायचं आणि त्याचं फळ तुम्हाला नक्की चांगलं मिळणार. हो ताई भेटतंय हो ना. आणि माझ्याकडून
जास्त होत नाही. गुरुचरित्र माझी खूप इच्छा आहे करायची खूप, पण ते काय नाही काय आडमार्गी येतातच नाही का. केंद्र दादांना पण मी 2-3 वेळा फोन केला, पण ते काय लागला नाही माझं बॅड लक. आणि तुम्हाला सांगू, मी माझ्या मिस्टरांना सांगेन ना, ते माझं कधीच हे करत नाही. तर म्हटलं आपल्याला ना, तुमचं एक आत्ता 15 दिवसापूर्वी माझा दादांचा लाईव्ह आरतीचा व्हिडिओ होय. हो 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 हो. हा आता 15 म्हणजे जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस झाले असतील. बरोबर बरोबर. तर हो, मी दुपारचा तो माझ्यासमोर आला. मग मी माझ्या मिस्टरांना म्हणलं, "ओ, आपण जाऊया ना, मला जायचंय नाही का त्या दादांकडे वगैरे नाही का, असं आपण विचारू." आणि कसं आहे ताई, माझं एज्युकेशन जास्त झालेलं नाहीये. माझा मोठा मुलगा फार्मसीला आहे, लास्ट इयरला आहे. पण जरा त्याचा लास्ट म्हणजे 21 नाही ताई, सगळं होऊन जाणार. आणि हो. हे बघा, शिक्षणच सगळीकडे उपयोगी येत नाही. नाही आपलं- येत. आपली मेहनत पण उपयोगी येत नाही. हो. आपली सेवा पण उपयोगी येते ताई. हो ना ताई, हो ताई. आणि तुम्हाला सांगू, मला आहे ना कुणाचं थोडंसं जरी मला असं वाटलं ना, आता समजा आपण बोलतोय आणि माझ्याकडून तुम्हाला एखादा शब्द गेला ना, तर तुम्ही मला बोलला ना, "का गं तू अशी का बोलली?" मी 10-10 वेळा म्हणन की ताई माझं चुकलं ना, ताई सॉरी, तुम्हाला राग आला का, असं मी असं बोलन. हो ताई. तर मग मला ना एक-एक क्षण, एक-एक मिनिट असं वाटायचं की मी एवढे 26 वर्ष ज्यांना मी आपलं समजलं, ज्यांच्यासाठी मी कुठलीच हे केलं नाही, मी कमी कधी केलं आजारी नाही. हा, हा. हो, म्हणजे सर्व गोष्टी ताई, सर्व. आणि त्यांनी माझ्याशी असं वागलं, माझं डोकं त्याच्यामुळे वाईट वाटतंच. बरोबर. हो ताई. मी 7 दिवस मला ऍडमिट केलं, तरी ते सर म्हणायचे अजून ठेवूया. माझे मिस्टर बोलले नाही, आम्ही घरी जाऊ वगैरे. म्हणजे असे जरा ओळखीचेच होते डॉक्टर पण आपले नाही का जास्त. तर ते बोलले ठीक आहे तुम्ही जा घरी. पण घरी आल्यावर पण माझं डोकं काही राहीना, मला परत जावं लागलं ताई. अरे कारण डोक्यात माझ्या तेच विचार यायचे विचार. सारखे. बरोबर. हा, हो, त्यामुळे मग ती माझी म्हणजे एक नातेवाईक आहे, माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. तर ती मला बोलली, ताई तू स्वामींचं नामस्मरण करत राहा, तुला काय नाही होणार, स्वामी महाराज नाही का असं. म्हणे स्वामी समर्थ म्हणजे माहित नव्हतं ताई, खरं सांगते. म्हणजे आपले स्वामी समर्थ म्हणे, स्वामी समर्थ म्हणजे म्हणत गेली. मग माझं सर्व व्यवस्थित झालं. आणि आता खरं सांगू, मला पहिले ना असं एखादी गोष्ट आपल्याला कशी निगेटिव्ह वाटते की त्या गोष्टीबद्दल आपलं, तर एखादं काय वाटलं ना, असं माझं मन नाही इतकं धडधडायचं की बाबा ही व्यक्ती आता काय बोलेल मला वगैरे, खूप असं नाही का म्हणजे. हा, पण जसं मी स्वामींचं म्हणजे स्वामी म्हणजे खरं तर स्वामींच्या सेवेत कण भरता होईना, पण मी जी करते ना, त्यामुळं माझं सर्व टेन्शन गेले ताई. बाकीच्या गोष्टी काही असू दे, पण आहे ना स्वामींनी मला म्हणजे नाही का पदरात घेतलंय तुम्हाला. हो. कमी कमीच पडू आणि एक सांगू का ताई, माझ्यापासून म्हणजे घरातले मेंबर जरी लांब गेले ना, तरी स्वामी माझ्या आयुष्यात येऊन स्वामींच्या कृपेने 100 नाही 1000 जण गोळा झाले, काही असू दे. काही ते 1000 जण तर गोळा झाले, पण हे पण एका पॉइंटला तुमच्या जवळच येणार. नाही चांगल्या कर्माचे फळ चांगलीच मिळतात. मी तर स्वामींपुढे ते प्रार्थना करते की मला स्वामी परत त्यांच्या म्हणजे माझ्यापाशी वेळच येऊन देऊ नका की मला त्यांच्या समोर जायला लागेल. मला अजून तर दुसरं मला हो माझ्या खूप मनातून उतरत आहे सर्व. बरोबर उतरलं ताई. कारण मी कुठला मोह कुठला स्वार्थ न करता मी आपले केलं सर्वांना. त्यांनी आमच्याशी एक स्टेज एवढं हे केलं, बापरे. आणि माझं सगळं स्वामींनी छान केलं ना ताई. हो ताई, आता म्हणजे अजून काही म्हणजे स्वामीच्या कृपेने उशिरा का होईना पण होईल, म्हणजे मला तशी आशा आहे. आणि स्वामी करतीलच माझे. कारण आणि मग मी स्वामींचा फोटो वगैरे आणला, सारामृत चालू केलं. ही 21 ची गोष्ट झाली नाही का, म्हणजे 21 मध्ये हे सर्व झालं होतं कोरोनानंतर फर्स्ट. मग मी लगेच गुरुपौर्णिमा होती, पण मला काही तेव्हा फोटो मिळाला नाही. मग मी 1 जानेवारीला फोटो आणला आणि सारामृत वगैरे मी चालू केला. कधीच चालू केलं, मला म्हणजे काहीच माहित नाही की कधी करायचं वगैरे. आणि मग आता तेव्हापासून 2दा माझे 11 गुरुवारचे व्रत झाले. एकदा सुरुवातीला मी 9 गुरुवार केले, पण मला समजलंच नाही की कशी सेवा करायची काय. पण त्यात पण मला खूप चांगलं, माझा मुलगा त्यावेळेस छोटा मुलगा तो 10वीला होता आणि कोरोनाच्या बॅचमध्ये म्हणजे कोरोनामध्ये त्याचं ते नाही का ऑनलाईन वगैरे असं परीक्षा वगैरे. मला खूप टेन्शन आलं, त्याला क्लास पण नव्हता लावला. आणि त्यावेळेस आमची आर्थिक परिस्थिती पण खूप ताई असली हे झाली होती. तर त्याला क्लास वगैरे काय नाही. शाळेतून तर सांगायचे की नाही का आता 10वीचं वर्ष म्हणजे 2 वर्ष तर मुलांचं कोरोनामध्ये वगैरे गेले. खूप टेन्शन यायला लागलं. पण ताई काय नाही, म्हणजे स्वामींच्या कृपेने त्यावेळेस त्याला 65 जाऊ द्या तेवढं आमच्या दृष्टीने खूप छान भेटले. 65% मिळाले. हो. पण कसं जे आमच्या आता व्यवस्थित आहे ना ताई सगळं? हो ताई आता खूप स्वामींच्या कृपेने तुमच्या चॅनलने माझं नाव खूप
म्हणजे नाही का मला आधी वाटायचं की नाही का आपल्याच बरोबर असं होतंय, पण काही काहींचे असे अनुभव ऐकून ना मी खरंच खूप असं नाही का हे वाटतं. आणि मला पण आहे ना खूप तुम्हाला तर ना म्हणजे नमस्कार मनापासून अगदी. किती मी छान शेअर समजावून करते हा सांगता. ताई. हो ताई, हो. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ ताई. हा, हा. श्री स्वामी.